प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत चीज बॉलची रेसिपी. तर त्यासाठी इथे मी 2 मोठे बटाटे उकडून आणि छोट्या किसणीने किसून घेतले. त्यानंतर ब्रेड क्रम्स करून घेतलेत. त्यानंतर यात आपल्याला जे साहित्य टाकायचं आहे ते बघूया. 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घेतले, अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा चाट मसाला, 2 छोटे चमचे चिली फ्लेक्स, पाव चमचा तिखट, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आपण. आणि 1 चमच्याची कॉर्नफ्लोअरची मी स्लरी करून घेतली आहे. आणि आपण त्यात चीज घालणार आहोत. क्यूब्स करून घेतल्यात. सुरुवात करूया. सुरुवातीला मीठ घालून घेऊया. आता हे सर्व साहित्य टाकून घेऊया. आणि कॉर्नफ्लोअर बाइंडिंगसाठी टाकते. 1 टेबलस्पून ब्रेड क्रम्स पण टाकते मी. आता हे छान एकत्र करून घेऊया. आधी आपण सर्व गोळे तयार करून घेऊया. आता मी छान एकजीव करून घेते आणि मग दाखवते. आता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं. अशा प्रकारे करून घ्यायचं. वाटीचा आकार दिला तरीही चालेल. आणि अशी चीजची क्यूब्स आपण ठेवून घ्यायची यात. आणि मग असं बंद करून घ्यायचं अलगद हाताने. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व बॉल्स करून घेते. अजून एक दाखवते. अशी चीजची क्यूब्स ठेवून घ्यायची आणि मग बंद करून टाकायचं अलगद हाताने. आणि मग पुन्हा असा बॉलचा शेप द्यायचा. आता मी सर्व बॉल्स करून घेते. आता माझे सर्व बॉल्स करून तयार आहेत. पण मी यातले थोडेच तळणार आहे आणि नंतर फ्रेश देणार आहे मुलांना. आता काय करायचं, या स्लरीमध्ये एक बॉल असा घोळवून घ्यायचा आणि मग ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचा असा. आणि मग तळायला टाकायचं. तर आता इथे मी दाखवते तुम्हाला. तेल गरम करायला ठेवलं होतं मी. हे बघा, असा घोळवून घ्यायचा आणि मग तेलात सोडायचा. तर 3-4 बॉल्स दाखवते मी तुम्हाला करून. असं स्लरीमध्ये स्लरी टाकून घ्यायची आणि मग असं घोळवून घ्यायचं. अशा प्रकारे हे बघा, 6 बॉल्स करून घेतले मी. तेल तापले. छान गोल्डन रंगावर तळून घ्यायचे. हे बघा, मस्त तळून झाले.
लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता. आता तळून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, इतके बॉल्स मी तळून घेतले आणि हे मी नंतर फ्रेश गरम तळून देणार आहेत मुलांना. त्याच्यामुळं मी कमी तळले. बघू शकता तुम्ही. हे बघा, तुम्ही हे टोमॅटो सॉस बरोबर पण देऊ शकता, व्हाईट सॉस बरोबर पण देऊ शकता. आणि जर तुम्हाला चीज वगैरे घालायचं नसेल आतमध्ये तर तुम्ही खिमा किंवा अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करून सगळ्या भाज्या टाकू शकता तुम्ही आतमध्ये गोळा करून. आता मी तुम्हाला एक कट पण करून दाखवते. हे बघा, मस्त झालेत. बघू शकता तुम्ही, अगदी छान झालीत, कुरकुरीत झालीत वरून. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.